महायुतीला नाशिक, संभाजीनगर आणि रायगड रत्नागिरीतील बंडखोरांची डोकेदुखी कायम. पुण्यात टिंगऱ्यांचं बंड झालं थंड. अमरावतीत विप्लव बाजोरी यांचा अर्ज बाद. सांगली सातारा विधान परिषद निवडणूक अर्ज छाननीत 7 जणांचे अर्ज वैध. अर्जात त्रुटी आढळल्याने एक अर्ज अवैध. अर्ज माघारीनंतर निवडणुकीचं चित्र होणार स्पष्ट. 7 जून रोजी सायबर सुरक्षा प्रशिक्षण शिबिर. शिवसेना युबीटी पक्षाकडून शिबिराचं आयोजन. शिबिर सर्वांसाठी खुलं असणार. इच्छुकांना नोंदणी करण्याचं आवाहन. रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा. 5-6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन. सोहळ्यानिमित्त शौर्य, इतिहास, संस्कृतीचा जागर. रायगडावर 5-6 जून रोजी लोकोत्सव रंगणार. रायगडमध्ये जड अवजड वाहनांना बंदी. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी वाहतुकीचं नियोजन. 5-6 जून रोजी आदेश लागू. शिवभक्तांच्या सोयीसाठी प्रशासनाचा निर्णय. रायगडवर गॅस, स्टोव्ह, चूल वापरण्यास बंदी. खाद्यपदार्थ स्टॉलवर चूल, गॅस वापरण्यास बंदी. शिवराज्याभिषेक सोहळा पार्श्वभूमीवर निर्णय. अपघात धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी. भीमाशंकर मंदिर परिसरातील विकास आराखड्याच्या कामामुळे भाविकांना दर्शनासाठी बंदी. मंदिर बंद असल्यानं भाविकांचा हिरमोड. कोणतीही सूचना फलक नसल्यानं प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी. शेतकरी कर्जमाफीला कॅबिनेटची मान्यता. 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब. आचारसंहितेच्या नावाखाली कर्जमाफी लांबवली जात असल्याचा किसान सभेचा आरोप. मान्सून उद्या केरळात दाखल होण्याची शक्यता. मान्सूनच्या आगमनास अनुकूल वातावरण. विदर्भासह कोकणात आज पावसाचा अंदाज. उत्तर महाराष्ट्रातही वादळी पावसाची शक्यता. राज्याच्या विविध भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. पावसामुळे शेती पिकांचं नुकसान. तर पुढील 24 तासात मान्सून केरळमध्ये धडकण्याचा अंदाज. पुण्याच्या जुन्नरमध्ये मान्सूनपूर्व पाऊस. वादळी पावसामुळे लिलाव शेड जमीनदोस्त. नारायणगाव बाजारातील शेड कोसळलं. अंधेरीत कर्जवसुलीच्या नावाखाली महिलेचा छळ. परप्रांतीय रिकव्हरी एजंटवर मराठी महिलेच्या छळाचा आरोप. गुन्हा दाखल करून कारवाईची मनसेची मागणी. कोल्हापुरात तरुणीवर प्रियकरासह 4 जणांकडून अत्याचार. अश्लील व्हिडिओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी. 4ही आरोपींना मुरगुड पोलिसांकडून अटक. आठ वर्षीय अल्पवयीन भाचीवर मामाकडून अत्याचार. 14 वर्षांच्या मामाकडून भाचीवर अत्याचार. पालघरच्या कासा पोलीस ठाणे हद्दीतली घटना. अल्पवयीन मामाविरोधात गुन्हा दाखल. घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट. स्फोटामुळे 1 मजली इमारत कोसळली. 11 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. दिल्लीतील मुकुंदपूर भागातली घटना. विवाहित मुलींना हक्क नाकारता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. कल्याणकारी योजनांमध्ये विवाहितेलाही समान संधी. केवळ लग्नावरून भेदभाव करणं बेकायदेशीर.